नमस्कार, मराठी अमृतधारामध्ये आपले पुन्हा स्वागत आहे। श्रावण महिन्यात या 5 पैकी कोणतेही एक रोप जरूर घरी आणा। श्रावण महिन्यात केवळ भगवान शिवाची पूजा केल्याने तुम्हाला लाभ मिळत नाही, तर या काळात घरात काही झाडे लावल्याने तुम्हाला सुख समृद्धीही मिळते। धार्मिक दृष्टिकोनातून ही झाडे सुख समृद्धी आणि शांती देणारी मानली जातात। म्हणूनच आज मी तुम्हाला या लेखातून अशा 5 वनस्पतींबद्दल सांगणार आहेत ज्या तुम्ही श्रावण महिन्यात घरी आणू शकता। यापैकी एकही रोप तुम्ही तुमच्या घरात लावल्यास तुमच्या आयुष्यातील सर्व संकटे दूर होऊ शकतात। तुळस। तुळशीला हिंदू धर्मात अत्यंत पवित्र वनस्पती मानले जाते। तुळशीला लक्ष्मीचा अवतार देखील म्हटले जाते। अशा स्थितीत जर तुम्ही तुमच्या घरामध्ये श्रावण महिन्यात तुळशीचे रोप लावले तर तुमच्या घरात सकारात्मकता ऊर्जा येते आणि तुम्हाला संपत्तीही मिळते। हवा शुद्ध करण्यासोबतच ही वनस्पती अनेक औषधी गुणधर्मांनी परिपूर्ण आहे। त्याची रोज पूजा केल्याने तुम्ही दुःख आणि संकटापासून सुरक्षित राहता। क्षमी। क्षमी वनस्पती भगवान शिवाला खूप प्रिय आहे। याशिवाय या रोपाची लागवड केल्याने तुम्हाला शनिदेवाचा आशीर्वादही मिळतो। हे लावल्याने घरात सुख, समृद्धी आणि शांती राहते। शमीच्या रोपामुळे कुंडलीतील सध्याचा प्रतिकूल शनीही अनुकूल होऊन जातो। शमी वनस्पती वास्तुदोष दूर करण्यासाठी आणि कुटुंबातील सदस्यांमध्ये प्रेम आणि सौहार्द राखण्यासाठी देखील उपयुक्त आहे। बिल्वपत्र। भगवान शिवाला बेलपत्र अर्पण करतो। अशा स्थितीत श्रावण महिन्यात घरामध्ये बेलपत्राचे रोप लावल्याने भगवान शंकराची कृपा घरात राहते आणि आरोग्याशी संबंधित समस्यांपासूनही आराम मिळतो। शिवपूजेसाठी वापरण्यात येणारी ही वनस्पती आपल्या घरात आशीर्वाद आणू शकते। आवळा। आवळा ही वनस्पती धार्मिक आणि औषधी दृष्टिकोनातून खूप चांगली मानली जाते। हे लावल्याने घरात सुख शांती नांदते आणि भगवान विष्णू तसेच इतर देवी देवतांचे आशीर्वादही मिळतात। आवळा फळांमध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते, म्हणून तुम्ही त्याची रोपे लावून तुमचे आरोग्य सुधारू शकता। पिंपळ। पिंपळाच्या झाडाला भगवान विष्णूचे रूप मानले जाते। श्रावण महिन्यात घराच्या आजूबाजूला हे वृक्ष लावल्यास सर्व प्रकारचे ग्रह दोष दूर होतात आणि घरामध्ये सकारात्मकता राहते। पिंपळाचे झाड पर्यावरण शुद्ध करण्यासाठी व ऑक्सिजनचे प्रमाण वाढवण्यासाठी देखील प्रभावी आहे। जर तुमच्याकडे पुरेशी जागा असेल तर हे रोप तुम्ही तुमच्या घराच्या बाहेरही लावू शकता। श्रावण महिन्यात उपरोक्त रोपे लावल्याने धार्मिकता आणि उत्तम आरोग्य यांचे लाभ होतात। ही झाडं केवळ वातावरण शुद्ध करत नाही तर कुटुंबात सुख, समृद्धी आणि शांती आणतात। त्यामुळे श्रावणात या 5 पैकी एक रोप तुम्ही तुमच्या घरात नक्की लावा। माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। मराठी अमृतधारा।